पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मंडळी, आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: देह रक्षणा कारणे यत्न केला, परी सेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, परी अंतरी सोडी चिंता भवाची. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थ आपल्याला सांगतात की बाबा रे, तू तुझ्या शरीराचं रक्षण करण्याचा किती जरी प्रयत्न केलास, ते आहे असं ठेवावं असा किती जरी प्रयत्न केलास, तरी त्याच्यावरती मालकी काळाची असल्यामुळं तो काळ शेवटी तो घेऊन जाणारच आहे. त्यामुळं तू त्या शरीर रक्षणासाठी संपूर्ण जन्म घालवण्यापेक्षा आहे त्या वेळेमध्ये भगवंताची भक्ती कर आणि भवसागराची चिंता सोडून दे, अशा प्रकारचा बोध समर्थाने या ठिकाणी केलेला आहे. समर्थ म्हणतात की देह रक्षणाकारणे यत्न केला. आपल्या शरीरावर मंडळी किती आपलं प्रेम आहे हे कुणी कुणाला सांगण्याची गरज नाही. आपण लहान असल्यापासून, अगदी बालपणापासून, तारुण्यामध्ये, प्रौढत्वामध्ये आणि वार्धक्यामध्ये सुद्धा आपल्या शरीरावरती खूप प्रेम करतो. आणि त्यामुळं आपल्याला असं वाटतं की हे माझं जे शरीर आहे हे आहे अशा स्थितीमध्ये कायम राहावं, ह्याच्यामध्ये बदल होऊ नये, हे सुडवलं राहावं, हे देखणं राहावं, हे बलवान राहावं असं प्रत्येकाला वाटतंय. परंतु ह्या निसर्गाचा नियम, तो नियम आपण विसरतो. काय नियम आहे निसर्गाचा? तर तो नियम असा आहे की परिवर्तनशीलता हा निसर्गाचा महत्त्वाचा नियम आहे. जी गोष्ट आहे तशी कधीच राहत नाही, त्याच्यामध्ये सतत परिवर्तन होत राहतं. अगदी निर्जीव जरी वस्तू असली तरी त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. मंडळी, आपल्या हे लक्षात येत नाही. एखादा दगड जरी असला तरी 50 वर्षापूर्वी त्या दगडाची जी अवस्था होती ती अवस्था आज राहिलेली नसते. त्याच्यामध्ये बदल झालेला असतो. ऊन, वारा, पाऊस या गोष्टीमुळे दगडामध्येही बदल होतो. तर आपण तर मग सजीव असणारे प्राणी आहोत, सजीव जीव आहोत, आणि आपल्या देहामध्ये हा सतत बदल होत राहतो. म्हणून आपण जन्मल्यानंतर जे काय आपली अवस्था असते ती अवस्था एका वर्षाने राहत नाही, एका वर्षाची अवस्था 5 वर्षांनी राहत नाही, असं सतत हा बदल होत जातो. बालत्व, किशोरवय, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व ही परिवर्तनशीलता देहाची आहे. आणि वृद्धत्वानंतर येणारा मृत्यू हा तर त्या ठिकाणी अटळच आहे, निश्चितच आहे. म्हणून त्या शरीराच्या रक्षणाचा प्रयत्न मनुष्य जो जितका करत असेल तेवढा प्रयत्न किती जरी केला तरी त्याचा परिणाम जो शेवटी व्हायचा तोच होतो. परी शेवटी काळ घेऊन गेला, हे समर्थ सांगतात. मंडळी, किती माणसं प्रयत्न करतात आपल्या शरीराचं रक्षण करण्याकरता. थोडा आजार झाला तर आपण किती त्या ठिकाणी धडपड करतो, मला हे होऊ नये, मला ते होऊ नये, माझा आजार बरा व्हावा लवकर. प्रयत्न करतो आपण. एक आजार बरा होतो तोपर्यंत दुसरा निर्माण होतो, तो घालवण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत तिसरा निर्माण होतो. हे शरीराचं अशा प्रकारचं ठरलेलंच आहे. त्याचं कारण असं आहे की मंडळी, आजार हा शरीरामध्ये बाहेरून येत नाही, तो शरीरामध्ये स्थित असतो. फक्त आपल्या शरीराची कमजोर अवस्था झाली की तो आजार जो आहे तो शरीराचं डोकं वरती काढतो आणि आपलं वर्चस्व त्या शरीरावर निर्माण करतो. आपण म्हणतो आजारी पडलो. महाराजांनी फार सुंदर सांगितलेलं आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. महाराज म्हणतात रोगाचे भांडार आहे. आपण म्हणतो बाहेरचा जंतू संसर्ग झाला, विषाणू संसर्ग झाला, त्यामुळं हा आजार झाला, असं विज्ञान म्हणतंय. पण आपलं अध्यात्मशास्त्र असं सांगतं की सगळे रोग शरीरामध्ये सुप्त रूपानं आहेत आणि त्यांना योग्य संधी मिळतात ते डोकं वर काढतात आणि आपला प्रभाव दाखवायला लागतात. आणि अशा वेळेला आपल्याला भीती वाटते की माझ्या शरीराचं काय होईल, आणि त्यावेळेला आपण त्याच्या रक्षणाचा आटोकाट प्रयत्न करत असतो. आणि मग तो प्रयत्न इतका करतो मनुष्य, इतका करतो, पराकोटीचा करतो, परंतु हे लक्षात आपलं येत नाही की काही जरी केलं तरी आपल्या प्रयत्नावरती 100% पूर्णपणे हे शरीराचं अस्तित्व अवलंबून नाही आहे, ते काळाच्या हातामध्ये आहे. म्हणून
मंडळी, कुणाला वाटत नाही आपले दात कायमचे आहेत असे राहावेत, परंतु पडतात ते, त्याच्यावरती काय आपला इलाज चालत नाही. कोणाला वाटत नाही आपली दृष्टी शेवटपर्यंत चांगली राहावी, पण राहते का? राहत नाही. कोणतीही गोष्ट अशी आहे ती आपल्या मर्जीवरती नाही आहे, तिची सत्ता वेगळ्या शक्तीकडे आहे. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा, देहरक्षणाकारणे यत्न केला. तुम्ही अशी शंका घ्याल की मग माणसानं प्रयत्न करूच नाही का, आयास बसून राहावं का? असा त्याचा अर्थ होत नाही. प्रयत्न जरूर करावा, पण तो प्रयत्न करत असताना संपूर्ण माझ्या प्रयत्नालाच यश आलं पाहिजे किंवा येईल अशा प्रकारची गृहीत अवस्था आपण धरू नये मनामध्ये. प्रयत्न करावा, कारण भगवंताने दिलेलं हे शरीर आपल्याला राखलं पाहिजे. जोपर्यंत त्या शरीराचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे तोपर्यंत त्याला व्यवस्थित ठेवलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. त्याकरता दृष्टांत देतात की जसं भाड्याचं वाहन घेतलेलं असतं आपण, पूर्वीच्या काळामध्ये भाड्याच्या सायकली मिळायच्या. 1 रुपया तास, 2 रुपये तास अशा तासावरती भाडं देऊन ते सायकली माणसं आणायची. परिस्थिती गरिबी असायची, सायकली नसायच्या माणसांच्याकडं. मग ती सायकल ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला ती आपल्याकडं सायकल आल्यानंतर ती दुकानदाराकडे परत देईपर्यंत त्या सायकलची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणजे काय, ती सायकल आपण जर कशी तरी आपटत आदळत जर रस्त्यावर नेली आणि सायकल जर पंक्चर झाली तर त्याचे पैसे आपल्याला भरावे लागतील. पुन्हा त्याचं जे काही काम आपण ज्या कामाकरता सायकल घेतलेली आहे ते कामही वेळेत होणार नाही. याकरता सायकल सांभाळून व्यवस्थित रस्त्यावरून नेणं गरजेचं आहे. व्यवस्थित त्या सायकलवरनं प्रवास करून व्यवस्थित आपलं काम करून येऊन ती सायकल दुकानदाराकडे ताब्यात दिली की आपण मोकळे झालो. पुन्हा त्या सायकलची चिंता करत नाही आपण. म्हणजे सायकल जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत ती बिघडू नये म्हणून प्रयत्न करायचा आहे. याचा अर्थ त्या सायकलवर प्रेम आहे असं नाही आहे. ती आपल्याकडे आहे आणि त्या सायकलच्या माध्यमातून आपल्याला आपलं काम करून घ्यायचं आहे, हा उद्देश त्याच्या पाठीमागे असतो. तद्वत हे शरीर जे आहे ते भगवंताने आपल्याकडे दिलेलं आहे, तोपर्यंत आपण त्याचा सांभाळ करायचा आहे आणि त्यातून योग्य असं साध्य आपण त्या साधनाद्वारे करून घ्यायचं आहे. तेवढं त्याचं रक्षण केलं पाहिजे. योग्य तो आहार त्याला दिला पाहिजे, योग्य ती औषधं त्याला दिली पाहिजेत, योग्य त्या थंडी ऊन वाऱ्यापासून त्या शरीराचं रक्षण केलं पाहिजे. इथंपर्यंत ठीक आहे, पण त्याची अतिशोक्ती करणं, अति करत राहणं हे मात्र मूर्खपणाचं लक्षण आहे. आपल्याला अशी काही माणसं बघायला मिळतात की दिवसभर काही ना काहीतरी करत राहतात शरीराकरता. शरीर सुंदर दिसावं म्हणून काहीतरी करत असतात, शरीर निरोगी राहावं म्हणून काहीतरी करत असतात. काय 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 करतात माणसं, परंतु शेवटी त्यांनाही रोग कोणता तरी पछाडतो आणि असाध्य अशा प्रकारचा आजार होतो, हे आपल्याला बघायला मिळतं. म्हणून देहरक्षणाकारणे यत्न केला असं किती जरी झालं तरी ते शक्य नाही. एका राजाची गोष्ट सांगितली जाते मंडळी. एका राजाला एका भविष्यकारणे असं सांगितलं की तुझा मृत्यू सर्पदंशाने आहे, साप चावून तुझा मृत्यू होणार आहे. असं सांगितल्यानंतर तो राजाच होता. त्या राजाने विचार केला की साप जर मला चावणार असेल तर तो साप माझ्यापर्यंत येऊ नये असा मी प्रयत्न करेन. आणि म्हणून त्यांनी एका तलावामध्ये एका खांबावरती उंच असा मनोरा त्या ठिकाणी उभा करून त्या मनोऱ्यावरती तलावामध्ये बंगला बांधला, म्हणजे महाल बांधला. आणि त्या महालामध्ये तो राजा राहायला लागला. इतकी सुरक्षित व्यवस्था ठेवली की किडा मुंगी सुद्धा त्या बंगल्यामध्ये महालामध्ये प्रवेश करू नये असा कडेकोट बंदोबस्त केला. मुंग्या सुद्धा येऊ नयेत एवढी दक्षता घेतली आणि राजा राहायला लागला. बघू म्हणला आता सप चावून कसा काय मृत्यू येतो मला, त्या भविष्यकाराची वाणी खोटी ठरणार असा विचार राजाने केला. परंतु गंमत अशी झाली की त्याच्या मृत्यूची वेळ जवळ आल्यानंतर विनाशकाले विपरीत बुद्धी हा नियम आहे. त्याची बुद्धी फिरत असते माणसाची. आणि बाहेरच्या बाजूला कोणतरी फळं विकण्याकरता एक फळवाली आलेली होती. तिच्या टोपलीमध्ये सुंदर अशी बोरं होती, चांगली चांगली. त्या राजाने ती वर गच्चीवरनं बघितलं आणि सेवकांना सांगितलं, जा रे म्हणजे ती बोरं तेवढी घेऊन मला खायची इच्छा झालेली आहे. सेवक गेले, ती बोरं घेऊन आले. ती बोरं राजाच्या हातामध्ये दिलं आणि ती बोर खाण्याकरता फोडल्यानंतर त्या बोरातून एक आळी निघाली आणि बोरात होतं तोपर्यंत ते आळीच्या रूपात होतं,
पण बोर फोडून बाहेर आल्यानंतर त्या आळीचा झाला सर्प आणि तिथं त्या सर्पानं दंश केला आणि राजा गतप्राण झालेला आहे. काय घडलं त्या राजाच्या बाबतीत? देहरक्षणाकारणे यत्न केला, साप येऊ नये म्हणून किती प्रयत्न केले, पण तो यायचा तो कोणत्या तरी रूपानं कसा तरी त्याच्यापर्यंत येतोच आणि जे त्याला काम करायचं तर तो करत असतो. ही सत्ता काळाची आहे, कारण तो देह त्याचा आहे. महाराज म्हणतात, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. महाराज म्हणतात की बाबा रे, हा जो देह आहे हा आपल्या मालकीचा नाही, काळाच्या मालकीचा आहे. तो त्याचा असल्यामुळे त्याच्या अधिकारात तो कधीही घेऊन जाऊ शकतो. म्हणून त्याचा रक्षणाचा प्रयत्न करू नये, याचा अतिरेकपणा करू नये असं समर्थ म्हणतात. परिशेवटी काळ घेऊन गेला. मग काय करावं मनुष्यानं? योग्य तेवढ्या गोष्टी शरीरासाठी कराव्यात आणि जास्तीत जास्त वेळ जो आहे तो भगवत भक्तीमध्ये घालवावा. करी रे मना भक्ती या राघवाची. आता भक्ती कर भक्ती कर भक्ती कर म्हणजे काय करायची भक्ती? माळ घेऊन सतत जप करत बसायचा का? कोणत्या तरी देवळात जाऊन टाळ्या वाजवून भजन सतत करत बसायचं का? रानावनात जायचं का? डोंगरावर जायचं का? तीर्थक्षेत्राला जायचं? भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर त्याची सोपी व्याख्या संतांनी सांगितली आपल्याला की भक्ती कर या शब्दाचा अर्थ भगवंतावर प्रेम कर, भगवंताशी जोडलेला राहा. ह्याला शास्त्रामध्ये भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहा असं म्हणतात. अनुसंधान याचा अर्थ जोडलेला असणं, त्याच्याशी जोडलेलं असणं. सतत भगवंत माझ्या सोबत आहे आणि मी भगवंताच्या सोबत सतत आहे अशा प्रकारची मनामध्ये जाणीव, ती जाणीव जागृत असणं यालाच भक्ती म्हणतात. मग त्या भगवंतावरती प्रेम आपल्याला अनेक प्रकारानं करता येतं. त्या प्रेमाचे प्रकार अनेक आहेत. कोणत्याही संबंधानं आपण देवाशी जोडले जाऊ शकतो. मित्राचा संबंध जोडा, सखा असणारा सख्याचा संबंध जोडा, कधी आपण त्याची प्रियसी व्हा, आपला प्रियकर म्हणून त्याच्याशी संबंध जोडा, कधी आपला बाप म्हणून त्याच्याशी संबंध जोडा. कोणताही संबंध देवाशी जोडला तर त्या प्रेमापोटी देव आपल्याला जवळ होत असतो. यालाच म्हणतात भक्ती. आणि अशी भक्ती मनुष्यानं भगवंताची जर करत राहिली तर महाराज म्हणतात मग त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये हा भवसागर तरुण जाण्याची चिंता आपल्याला करायची गरज उरणारच नाही. का? तर भगवंतानं वचन दिलेलं आहे की जो मला अनुसरलेला आहे त्याचं सगळं योगक्षेम मी चालवतो, त्याच्या संसाराची असणारी सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायामध्ये माऊलीने सांगितलं, एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. अर्जुना, राजाची बायको कधी भीक मागेल का रे? राजा जिचा स्वामी आहे तिला भीक मागण्याची गरज उरणार नाही. तसं जे मला अनुसरलेले आहेत त्यांना या भवसागराची चिंता करायची गरज नाही. तुकाराम महाराज फार सुंदर सांगतात, भवसागर तरता कार्य करीत सा चिंता, पैल उभा दाता कटिकर ठेवोनी, कटिकर ठेवोनी त्याचे पायी घाला मिठी. महाराज म्हणतात की भवसागर तरता कार्य करीत असा चिंता. का चिंता करता रे? काय गरज आहे चिंता करायची? मग महाराज आम्ही काय करू? काय करू नका. तुमच्याकरता या भवसागराच्या पैल तीराला तुम्हाला तारणारा जो तारणहार आहे तो कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला आहे. तो तुमची वाटच बघतोय की तुम्ही त्याच्या पायाला कधी मिठी घालता. तुमचं काम एकच आहे, त्याच्या पायाला मिठी घाला. मग पायाला मिठी मारल्यानंतर तो काय करेल? मोल नाही घे जगजेटी. तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं मोल घेणार नाही. कशाचं? या भवसागरातून पहिल्या तीराला नेण्याचं. मोल म्हणजे किंमत घेणार नाही, भाडं घेणार नाही. एवढंच नव्हे तर तुम्हाला त्याच्या खांद्यावरती बसवून सुखरूप असा तो पहिल्या तीराला घेऊन जाईल. असा तो कृपाळू असणारा परमात्मा आहे. किंवा दुसऱ्या एका ठिकाणी उपमा देताना त्याला नावेची उपमा दिलेली आहे. महाराज म्हणतात, भवतराव या उत्तम हे नाव,
भवतरावया उत्तम हे नाव, बिजोनी दीपाव हात काही. भवतरावया उत्तम हे नाव, ज्याप्रमाणे नाव असते, नावेत बसणाऱ्याच्या पायाला पाणी सुद्धा लागत नाही, तद्वत या भवसागरातलं किंचितही दुःख त्या जीवाला बाधू शकत नाही की जो भगवंताला शरण गेला, अनुसरलेला आहे. म्हणून महाराज म्हणतात की बाबा, भवसागराची चिंता तुम्ही करू नका आणि त्या भगवंताची भक्ती करा. अशा प्रकारचा बोध समर्थाने या ठिकाणी केला. तो बोध आपण आपल्या आचरणामध्ये आणूया. किंचित जरी संतांचा उपदेश आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला तरी आपलं जीवन नक्की निश्चित सुखी होईल. आणि अशा सुखी जीवनाचा आपण प्रयत्न जरूर करू. मंडळी, चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनलला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत या चॅनलची माहिती जरूर द्या. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.